शिवाजी कोण होता पुस्तकावरून संघर्ष, पोलिसांनी आंदोलन दडपले, शहरात तणाव। बुलडाणा शहरात आज राजकीय संघर्षाचा एक नवा आणि हिंसक अंक पाहायला मिळाला। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादावरून आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानावर धडक देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून पांगवले। मुख्य नेतृत्वाची धरपकड आणि आंदोलनाला लागलेले हिंसक वळण यामुळे सध्या संपूर्ण शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे। नेमकी घटना काय? आमदार संजय गायकवाड यांच्या विधानांच्या निषेधार्थ प्रशांत आंबी आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला। आमदार रोहित पवार काही कारणास्तव पोहोचू शकले नाहीत, परंतु आंदोलनाचे मुख्य समन्वयक प्रशांत आंबी बुलडाण्यात दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवले। आपल्या नेत्याला पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली। सीपीआय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिजामाता प्रेक्षागारासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली। सुरुवातीला लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले। काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले। वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला। यावेळी अनेक आंदोलकांना पोलिसांनी अक्षरशः उचलून वाहनांत भरले, स्टेशनला नेले। पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे शहरात भीतीचे सावट पसरले असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आज तुम्ही बुलढाण्यात आले आणि पोलिसांनी संजय गायकवाडकडील किंवा तुमच्याकडील जे मोर्चेची परवानगी ते नाकारली आणि तांबींना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशी माहिती मिळते, नेमकं काय? खऱ्या अर्थानं हाच या महाराष्ट्राचा आणि देशाचा कळीचा मुद्दा आहे। चांगली गोष्ट काय आणि वाईट गोष्ट काय या प्रशासनाला कळत नाही। खऱ्या अर्थानं मध्यरात्री प्रशांत आंबींना आणि पानसरेंना वाईट शब्दामध्ये शिव्या देणारा संजय गायकवाडवर ज्यावेळेस आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी गेलो त्यावेळेस दखलपात्र गुन्हा नोंद होत नाही आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास संजय गायकवाडला वाचून दाखवण्यासाठी यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस या ठिकाणी परमिशन नाकारली जाते। खऱ्या अर्थानं आम्ही परमिशन मागितलेलीच नाहीये। पुस्तक वाचण्यासाठी कशाला परमिशन पाहिजे? या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास जर लोकांसमोर ठेवायचा असेल तर त्याला परमिशन देणारं हे सरकार होतं कोण आहे? खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचे सीएम ज्या मंचावर होते त्या मंचावरून वाघेश्वरांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला आहे। खऱ्या अर्थानं त्या वाघेश्वरला धमकवण्याची ताकद फडणवीसांमध्ये नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं खरं तर ते आरएसएसचं पित्तू आहेत, आरएसएसचं केंद्र आहे आणि आरएसएसला या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या महामानवांचा इतिहास लपून ठेवायचा आहे, खरा इतिहास समोर आणायचा आहे। आणि म्हणूनच संजय गायकवाड काय, कोरटकर काय, छिंदम काय, बागेश्वर काय अशासारखी पिलावळ या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा डोकं वर काढते। पुन्हा एकदा आम्ही सांगतोय, आम्ही छत्रपती शिवरायांचे खरे मावळे आहोत, आम्ही पानसरेंचे कार्यकर्ते आहोत, आम्ही भगतसिंगाचा वारसा देणार आहोत। कुठल्याही धमक्यांना आम्ही भीक घालणारे नाहीत। ज्या पद्धतीनं एक निसर्गाचा आणि विज्ञानाचा नियम आहे, जेवढं तुम्ही दाबाल तेवढं उंच उभा राहण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या लाल बावट्या आणि कम्युनिस्ट कार्यकर्त्यामध्ये आहे। आणि म्हणून या ठिकाणी प्रशांत आंबीला तुम्ही डिटेन करताय, आम्ही सगळेजण प्रशांत आंबी आहोत आणि सर्वजण पानसरे आहोत आणि म्हणून पानसरेचं पुस्तक इथून वाचल्याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचा एकही कार्यकर्ता बुलढाण्याच्या बाहेर पडणार आहे। आणि हे याद राखावं संजय गायकवाडांना। तुम्ही किती विपर्यास करा राजकारणाचा आणि छत्रपती शिवरायांचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करा, खरा इतिहास आम्ही महाराष्ट्रासमोर ठेवल्याशिवाय राहणार नाही। डिटेन केलंय, कधीपर्यंत राहणार आहे आपण? बघा, आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, याचबरोबर संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी पक्ष व संघटना सर्वांनी आज 28 तारखेला बुलढाणामध्ये येऊन ज्या आमदार संजय गायकवाडांनी प्रशांत आंबी यांना वाईट आणि घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दलही आपण शब्द वापरलेले आहेत। 4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे, त्यांना जाब विचारण्यासाठी इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत। अगोदरच तारीख जाहीर केलेली आहे। सकाळी या ठिकाणी सावली करावी म्हणून उन्हाचा कडक ऊन विदर्भामध्ये आहे, ती सावली केलेला मंडप, सावली केलेला शामियाना, पाणी प्यायला आणलेलं पाणी आणि खुर्च्या सुद्धा संजय गायकवाड यांनी दमदाटी केल्यामुळे ते मालक घेऊन गेलेले आहेत। अशा पद्धतीनं कोणत्याही शहरामध्ये बाहेरून लोक जे येतात त्याचं स्वागत केलं जातं आणि उन्हाळ्यात कुणालाही आपण पाणी पाजतो, पाण्याचे सोयीचे जार सुद्धा घेऊन गेलेले आहेत। आणि त्याचबरोबर
प्रशांत तांबे यांना एक ठिकाणी डिटेन करून ठेवल्याची माहिती आम्हाला सुद्धा कळाली आणि जोपर्यंत आमचे प्रशांत तांबे यांना या ठिकाणी आणलं जात नाही, आम्ही प्रशांत तांबे आल्यानंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन होणार आहे आणि तोपर्यंत प्रशांत तांबे या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. आणि जर 12:30 वाजेपर्यंत प्रशांत तांबेला इथं आणलं नाही तर आम्ही सर्वजण संजय गायकवाड यांच्या घरावर आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये जाणार, आम्ही कोण हटणार नाही. पहिल्यांदा प्रशांत तांबे याला या ठिकाणी आणलं पाहिजे, कारण संजय गायकवाड यांनी अशी धमकी दिली होती की प्रशांत तांबेला घरात घुसून आम्ही आणू. आम्ही जाब विचारायला आलो, घरात घुसून कशाला आणलं आम्ही प्रशांत तांबेला, काय करायचं ते करा तुम्ही, असं जाब विचारायला आलो. मग एवढं घाबरण्याचं कारण काय? प्रशांत तांबेला का तुम्ही डांबून ठेवलं तिथं? म्हणून कोणतेही कार्यकर्ते सगळे या ठिकाणी, विद्यार्थी, मुली, हे सगळे सिनियर कॉम्रेड या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले आहेत. सगळ्या पक्षांचा पाठिंबा आहे. संजय गायकवाड आणि त्याचे पाठीराखे सोडून बाकी सर्वांचा पाठिंबा आहे. आणि कॉम्रेड पानसरेंनी 39 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक लाखोच्या प्रती, 25 लाख प्रती महाराष्ट्रामध्ये गेलेले आहेत. कुणी अशा प्रकारचं एक वर्तन आणि अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार कुणी आतापर्यंत केलेला नाही. जर या ठिकाणी संजय गायकवाड यांनी जर ते पुस्तक वाचलं असतं तर खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा हा प्रश्न आला नसता. त्यांनी ते पुस्तक व्यवस्थितपणे वाचलं नाही, त्यांनी अजूनही ते पुस्तक वाचावं, मग त्यांना कळेल त्याच्यामध्ये काय आहे. खरं म्हणजे त्यांना वाचायचंच नाही. खरा शिवाजी लोकांसमोर येऊ नये हे संबंध षडयंत्र भाजप RSS वाल्यांचं सुद्धा आहे, ते आम्ही पूर्वीपासून ओळखतो. आणि आम्ही आता शेवटचं या ठिकाणी सांगतो, पोलीस प्रशासन आणि सर्वांना सांगतो, जोपर्यंत प्रशांत तांबे या ठिकाणी आमच्या समोर येत नाही तोपर्यंत या ठिकाणी एकही कार्यकर्ता हलणार नाही. भले तुम्हाला काय करायचं ते करा.